हॅलो बायांनो, माझ्या लेकींनो, हॅलो हॅलो माझ्या लेकींनो, कशा बऱ्या आहेत का? माझ्या लेकींनो, बऱ्या आहेत का तुम्ही? माझ्या मुलांना तुम्ही बऱ्या आहेत का? मी सर्वांना विचारते. तुम्हाला बघून मला खूप बरं वाटलं. मी तुमची रमाई, तुमच्या साहेबांची रामू, तुमच्या बाबांची रामू. साहेबांनो, बाळांनो, आज तुम्ही चांगल्या बायांना तुम्ही खूप छान साड्या घातल्यात, दागिने घातले. मला हे बघून माझं मन खूप भरून आलंय. बाळांनो, तुम्ही खूप चांगल्या कपड्यामध्ये दिसतायत, तुम्ही खूप चांगले दिसतात. मला खूप बरं वाटतं. बाळांनो, माझा प्रसंग कसा होता, आमची गरिबी कशी होती. बाळांनो, हे जर तुम्हाला माहिती झालं तर तुमचे अक्षरशः तुमच्या मन असं भरून येईल. बाळांनो, आम्ही कसे दिवस काढलेत आणि काय केलेत. बाळांनो, माझं बालपण असं गेलंय. आज या बाळांनो, बाळा तुम्ही शिकतात ना रे? बाळा तुम्ही शिकतात ना? शाळेमध्ये आहेत ना? चांगले शिकतात ना? बाळांनो, आम्हाला शिक्षण पण नव्हतं रे. शिक्षणाचा आम्ही दरवाजाही बघितला नव्हता. बाळांनो, माझं बालपण असं गेलं. मी, माझे 2 भाऊ, माझी बहीण गौरा आणि भाऊ शंकर, माझी मा, माझी आई रुक्मिणी आणि माझे बा विकुजी धोत्रे बंदरावर जायचे आणि टोपल्या घेऊन बाजारात जायचे. गरिबी लय होती. त्यांच्या छातीमध्ये दुखणं होतं. ते कुणाला आईला सांगतही नव्हते. का सांगत नव्हते तर नको, आई बायको माझी विचारात राहील म्हणून ते कुणाला सांगतही नव्हते. त्याच्या आधी माझी आई सुद्धा एवढी दुखल्याने ती पण ग्रस्त झाली तर ते पण विचारायला नको, खूप आजारी पडली. माझे बा कुणाला सांगत नव्हते की मी किती आजारी आहे ते. एके दिवशी असं झालं, माझी आई रुक्मिणी मला बोलली, रामी तू इकडे ये ग, माझ्याकडे ये. रामी, माझी काही तब्येत बरी नाही ग रामी, तू इकडे बाळा, तू माझ्याजवळ बस, मला तुला काहीतरी सांगायचंय. रामी, मी गेले आणि बसले. आई ग, तुला बरं नाहीये, तू काही बोलू नकोस. नाही रामी, मला बोलू दे जरा. रामी, माझं काही खरं नाही ग. तुझं लग्न मला बघावं असं खूप वाटत होतं रामी, पण मी ते बघू शकत नाही रामी. पण तुला मी एक आशीर्वाद देते रामी, तू लय गुणी आहेस. तुला आशीर्वाद देते रामी, तुला असा नवरा मिळेल रामी, पण तो मेला तरी पण ते असं जिवंत नाव राहील, पण ते कधीही मिटणार नाही रामी. असं तुला नवरा मिळेल. असं बोलत मी बघत राहिले. आईने कसा जीव सोडला तो मला कळला सुद्धा नाही. आई 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 म्हणून मी रडत राहिले. आतमध्ये आली, माझे भावंड आले. माझे भावंड खूप रडायला लागले. आई वाचून आम्ही पोरके झालो. माझा बाई जसा रडू लागला. माझा बाचं दुखलं तर माझा बाप सांगायला तयार नव्हता. तरी काही दिवसांनी माझा बाप बिचारा राहिला. मी म्हणते, बा तुम्हाला काय झालं? नाही बाळा, काही झालं. बाई, तो आता तुझ्या काकाला तार पाठवायची. बाई बाळरामे, तुझ्या काकाला तार पाठवायची. काकीला आणि काकाला बोलून घ्यायचं, मामाला बोलून घ्यायचं असं म्हणतात. बाने जीव सोडून दिला. बाई गेली, आई गेली, बाई गेली. दुसऱ्यांदा आम्ही पोरके झालो. काही दिवसांनी मामा आणि काका आले, आम्हाला मुंबईला घेऊन गेले. मागचं सगळं मी मागं बघायचे, मामा पुढे चाल म्हणायचे. आम्ही मुंबईला गेलो. भाईखेळाला माझी काकी आणि माझी मामी खूप चांगली होती. ती मला कामही करून देत नव्हती, पण मी म्हणायचे माझा
आणि माझ्या भावंडाचं त्यांच्यावर भार नसावं म्हणून मी माझ्या काकी सांगते मी कामाला जायचे. असं करता काही दिवस गेले आणि ढोल चाळीतले रामजी सुभेदार त्यांच्या भिवासाठी मुलगी पाहत होते लग्नासाठी. ते एक दिवस मामाने सांगितलं भिवाजी आपल्याकडे येणार आहे, रामजी आपल्याकडे त्यांच्या भिवासाठी येणार आहेत. माझ्या काकीला सांगितलं. रामजी आले. रामजी सपकाळ आले. आम्ही मला म्हणजे बघण्यासाठी आले. तर काका बोलायला लागले आमची रामी खूप गुणी आहे हो, पण एकच आहे की ती आई आणि बाविना पोरखी आहे बाळ, आणि तिच्या पाठीमागे 2 भावंड आहेत. रामजी सपकाळ बोलले ठीक आहे, पण आम्हाला बघू द्या तरी. मला बोलवलं, बसवलं, मला काही प्रश्न विचारले, मी त्याचे उत्तर दिलं. बस रामजी बोलले बस माझ्या भिवाला हीच रमाई मला माझ्या भिवाला ही शोभन. त्यांनी मला पसंत केलं आणि सांगितलं मामाला काकाला लग्नाची तयारी करा. लग्नाची तयारी केली. आमचं लग्न भायखेळा भाजी मंडईमध्ये मुंबईमध्ये भायखेळा इथे झालं. आमच्या लग्नाची तुम्हाला काय सांगायचं. आज तुमचे लग्न मोठ्या हॉलमध्ये होत आहेत. तुमच्या अंगात ते दागिने आहेत, चांगल्या साड्या घालतायत. आमच्या अंगावर फारके कपडे होते हो, ते सुद्धा आम्हाला घालायला व्यवस्थित कपडे नव्हते. आमची अशी परिस्थिती होती बाळांनो. आमचं लग्न झालं. पाऊस पडायला लागला. पाऊस पडतोय हळूहळू, गटार वाहतंय, मच्छीचा वास येतोय. अशा परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालं. माझं लग्न एका वादळाशी रमाईची गाठ बांधली आणि तिथून झाली रमा भीमराव आंबेडकर. 4 दिवस सुखाचे गेले. माझे सासरे रामांजी खूप चांगले होते. माझी आत्या खूप मायाळू होत्या. जाऊबाई पण चांगल्या होत्या, पण सावतर सासूबाईचा खूप त्रास होता. आमचे साहेबांना गरीब दुबळ्याची त्यांना कसा न्याय मिळेल याचीच त्यांना भूक लागली होती. मी माझ्या दुबळ्या समाजाला मी कधी न्याय देईल. आणि असे करताना ते बाहेर गावी गेले. काही दिवस बाहेर गावून ते पुन्हा मुंबईला आले. मुंबईवरून बडोद्याला गेले, कारण त्यांना ते नोकरी करणं खूप गरजेचं होतं. तिकडे गेल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी म्हणजे मामांजींनी धसकाच घेतला. ते आजारी पडले. भिवा म्हणून ते रडू लागले. माझ्या भिवाला बोलवा, माझ्या भिवाला बोलवा असे करून ते बोलायला लागले. त्यांना तार पाठवली. ते बडोद्याहून आले. मामांजींनी भिवा त्यांच्या मुलाकडे बघितलं, साहेबांकडे बघितलं आणि प्राण सोडून दिला. साहेब मोक्षा रडायला लागले. माझ्या पिता गेले, हेच माझा आधार होता. माझा पिता गेले, माझा मोठा आधार होता. आता मी काय करू. असं करता शेवटी त्यांनी स्वतःला सावरलं, कारण समाज त्यांना पुढे दिसत होता. शेवटी ते पुन्हा ते बाहेर गावी गेले. परदेशी गेल्यानंतर त्यांनी मला काही दिवसांनी पत्र पाठवलं. रामू, मी तुला पैसे पाठवू शकलो नाही ग, तुम्ही कशा आहेत. मला काही पैसे भेटले, पण मी ते पुस्तक घेताच माझे पैसे कधी संपले तेही मला कळले नाही. रामी, मला माफ कर, पण मी पैसे पाठवू शकलो नाही. मी एक दिवसाचा एक पाव खातो, दिवसभरामध्ये पाव खातो. दिवसाचे रात्रीचे दिवस करून मी अभ्यास करतो. मी 20 तास अभ्यास करतो. मला फक्त माझा समाज माझ्या डोळ्यासमोर दिसतो. शेवटी मीही त्यांना पत्र पाठवलं, कारण मला लिहायला वाचायला त्यांनी शिकवलं होतं. कारण त्या पत्रामध्ये हे मला लिहायचं होतं की त्यांच्या पाठीमागे इकडे काय काय झालं ते मला सांगणं, त्यांना पत्रामध्ये सांगणं गरजेचं होतं. म्हणून मी त्यांना पत्रात लिहिलं, दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्राने,
दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्रानी. येवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामुजेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. रामुजेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. पुसता पुसता रडे रमाई ओळी अश्रूची गाथा, ही अश्रूची गाथा. पुसता पुसता रडे रमाई अश्रूची गाथा, ही अश्रूची गाथा. शिक्षण घेण्यासाठी धनीरमाचा परदेशाला होता आठवण करते साहेब तुमची पाणवल्या डोळ्यांनी. आठवण करते साहेब तुमची पाणवल्या डोळ्यांनी. येवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामुजेली ते गाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. रामुजेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. पुसता पुसता रडे रमाई ही अश्रूची गाथा, ही अश्रूची गाथा. पुसता पुसता रडे रमाई ही अश्रूची गाथा, ही अश्रूची गाथा. शिक्षण घेण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी धनीरमाचा परदेशाला होता आठवण करते साहेब तुमची पाणवल्या डोळ्यांनी. आठवण करते साहेब तुमची पाणवल्या डोळ्यांनी. येवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामुजेली ते घाव काळाचा परदेशी तो हा बाप बाळाचा. रामुजेली ते घाव काळाचा परदेशी तो हा बाप बाळाचा. गोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा, त्यागपतीचा मोठा. तरी आनंदाने उचलीला हा दुःखाचा वाटा 42 टनाची पत्नी असूनी जगते की हिलवानी. 42 टनाची पत्नी असूनी जगते की हिलवानी. येवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामुजेली ते गाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. रामुजेली ते गाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. चिंता सोडा नटविल तुमच्या मुडक्या संसाराला, मुडक्या संसाराला. चिंता सोडा नटविल तुमच्या मुडक्या संसाराला, मुडक्या संसाराला. जीवापाड मी जपते साहेब यशवंत मुकुंदाला वेळ आली ती बागवली मी दागिने मोडूनी. वेळ आली ती बागवली मी दागिने मोडूनी. येवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामुजेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. रामुजेली ते गाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्रानी. दुःखाची ही घटना साहेब कळविते पत्रानी. येवलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामुजेली ते घाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा. दूरदेशी तो हा बाप बाळाचा. असं बोलून मी त्यांना पत्रात पाठवलं. पत्राच्या गाण्याच्या द्वारे मी पत्र पाठवलं त्यांना. काही दिवसांनी ते मुंबईला आले. आल्यानंतर मी झोपलेलीच होते कारण माझी तब्येत काही बरी नसायची.
राम बोलायला लागले, रामी तुम्हाला काही भेटायला आली नाहीस, तू बाहेर स्वागत करायला आली नाहीस. साहेब माझी तब्येत बरी नाही. असे करून काय झाले म्हणून? साहेब मी आता तुम्हाला साथ देऊ शकत नाही साहेब, कारण तुमचे जे काय मला धुमकीचे पत्र येत आहेत, मला कसे कसे पत्र येतात साहेब, मी ते काळजीने मी खूप आजारी पडले हो साहेब. तुम्ही तुमच्या जीवाला सांभाळा आणि तुम्ही यशवंताला आणि मुकुंदाला सांभाळा साहेब. रामू तू असे काही बोलू नकोस. नाही साहेब, तुम्ही जे आपल्या मामांजीचे स्वप्न होतं साहेब, ते तुम्ही मामांजीचं स्वप्न पूर्ण करा. माझी काही तब्येत बरी नाही आणि मी काही तुम्हाला साथ देऊ शकत नाही साहेब, मला माफ करा. असं करून राम साहेबांना बोलले, साहेब आपल्या यशवंताला चांगले सांभाळ. आपले 4 मुलं दगावले आहेत साहेब, आपल्या एक यशवंतच आहे, यशवंताला चांगलं सांभाळ. साहेब म्हणाले, अगं रामू आपले 4 मुलं गेले तर काय झालं, तू 9 कोटीची आई आहेस. रामू तू 9 कोटीची आई आहेस, आपले 4 मुलं गेले तरी आपले सगळे मुलं शिक्षणा वाचून, एकही मुलगा शिक्षणा वाचून, औषधा वाचून, कपड्या वाचून आणि जेवणापासून एकही मुलगा वंचित राहणार नाही, ही मी तुला खात्री देते रामू, मी तुला खात्री देतो रामू. असं बोलून मला खूप बरं वाटलं. बस साहेब तुम्ही पूर्ण करा, स्वप्न तुमचं पूर्ण करा. असे करून मला असं वाटलं की मी आता आनंदाने मी जायला तयार आहे. साहेब तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा. बायांनो तुमच्या मुलांना चांगले सांभाळा, तुमच्या लेकराला चांगले संस्कार द्या, सासू सासऱ्यांना चांगले सांभाळा. मी तुमची रमाई, मी तुमचा निरोप घेते. तुमची रमाई, तुमची रमाई, मी येत राहील. तुमची रमाई, तुमची रमाई, तुमची रमाई. मीनाताई भीमराज शिंदे या आपल्या भगिनीमध्ये खूप कला दडलेली आहे आणि त्याचं सादरीकरण आत्ताच त्यांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की हे आपलातून या ठिकाणी त्यांनी रमाई मांडली. खरं तर त्यांच्याबरोबर आमचेही हृदय हेलावून गेलं आणि एवढं पाठांतर, एवढा अभिनय, एवढ्या सुंदर आवाजामध्ये सादरीकरण, याला खरं तर शब्द अपुरे आहे. आणि म्हणून मी पाथर्डी तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, बौद्ध बांधवांच्या वतीनं आणि सर्व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं या आमच्या बहिणींना, मीनाताईंना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि तुमची ही तळमळ ते मला नेहमी फोन करत असतात चळवळीच्या संदर्भामध्ये, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, गावोगाव महिला पुढे आल्या पाहिजेत, त्यांना रमाई कळली पाहिजे, महापुरुष कळले पाहिजेत. आणि त्यांची ती तळमळ जी आहे निश्चितपणाने या तुमच्या विचाराला तालुक्यामध्ये आम्ही गती देण्याचं काम करू. आणि खूप सुंदर तुम्ही अभिनय सादर केला, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि चव्हाण परिवाराच्या वतीनं तुम्हाला या अभिनयाला 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलेलं आहे, ते आपण स्वीकारा. विमल चव्हाण यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी